फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण आणि या प्रकरणी तपासाचा वेग अधिक वाढलाय। PSI बदनेकडे 3 पेनड्राईव्ह तर बनकरकडे लॅपटॉप सापडतोय। तपासात अजून धक्कादायक आणखीन काही बाबी समोर येण्याची शक्यता वर्तवली जाते। गोपाल बदने आणि प्रशांत बनकर यांच्याकडे काही इलेक्ट्रॉनिक गॅझेट या ठिकाणी मिळालेले आहेत, जे मोठा पुरावा मानला जातोय। पोलिसांनी PSI बदने याच्याकडून तब्बल 3 पेनड्राईव्ह जप्त केलेले आहेत, तर बनकरकडून एक लॅपटॉप। अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी इम्तियाज मुजावर यांच्याकडून। इम्तियाज, अनेक खुलासे होताना दिसत आहेत। बदनेकडे तर 3 पेनड्राईव्ह होते आणि बनकरकडे एक लॅपटॉप। नक्कीच लक्ष्मीजी, काल फलटण न्यायालयाने त्यांना 5 दिवसाची दोघाही आरोपींना त्या ठिकाणी पोलीस कस्टडी पुन्हा एकदा त्या ठिकाणी सुनावलेली आणि याच दरम्यानच्या मध्ये 2 ते 3 दिवसात तपास सुरू होता। आरोपी प्रशांत बनकर याच्याकडे लॅपटॉप पोलिसांनी जप्त केलेला आहे आणि त्यामध्ये काही व्हिडिओ स्क्रीनशॉट देखील त्याच्या काय मिळाले असल्याची सूत्राकडून माहिती आहे। त्यामुळे आता प्रशांत बनकर आणि PSI बदने याच्याही पोलीस कोठडीमध्ये आणखीन 5 दिवसाची वाढ झालेली आहे। दरम्यान या परिस्थितीमध्ये असताना 3 पेनड्राईव्ह म्हणजे बदने याची कारकीर्द संपूर्ण फलटण शहरामधली ही त्या ठिकाणी संशयास्पद होती। अनेक व्हिडिओज देखील या PSI बदनेचे व्हायरल झाले होते। म्हणजे मिळालेल्या माहितीनुसार PSI बदने हा लोक त्या ठिकाणी स्थानिक सांगतात की हा मद्यधुंद अवस्थेत अनेक ठिकाणी स्थानिक पोलिसांना त्या ठिकाणी स्थानिक नागरिकांना देखील आढळायचा। अनेकांच्याकडे विदाऊट म्हणजे सिव्हिल मध्ये तो मोटरसायकलवरून फेरफटका कायमस्वरूपी मारायचा। काही लोकांना सिव्हिल मध्येच गाड्या त्यांच्या अडवायच्या असल्याचे व्हिडिओ देखील बऱ्यापैकी त्याचे काही रील्स काही आता सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असताना दिसत आहेत। या प्रकरणामध्ये जे पेनड्राईव्ह जे सापडलेला आहे म्हणजे PSI बदनेचा मोबाईलच त्याच्या नातेवाईकांनी पोलिसांच्या ताब्यात दिला। म्हणजे संशयास्पद असं आहे की PSI बदने हा अचानक घटना घडल्यापासून गायब काय होतो, त्यानंतर तो स्वतःहून हजर काय होतो, त्यानंतर 2 ते 3 दिवसांनी त्याचा मोबाईल त्याच्याच नातेवाईकांकडून पोलिसांच्या स्वाधीन केला जातो, ताब्यात दिला जातो। आणि आता म्हणजे त्याची सुरुवातीपासून घटना घडल्यापासूनची आतापर्यंत ही जी सगळी घटनाक्रम आहे हा सगळाच एकदम प्री प्लॅन आहे की काय असं देखील सूत्रांकडून आणि त्याच पद्धतीने दबक्या आवाजात फलटणमध्ये चर्चा। आता एकंदरीतच या सगळ्या प्रकरणावर राजकीय आरोप प्रत्यारोप होत असला तरी देखील दोन्ही आरोपींच्याकडून एकामेकाच्या समोर बसून पोलीस तपास करतात आणि यामध्ये विशेष करून PSI बदने याची खात्याअंतर्गत देखील कालपासून चौकशी केलेली आहे। PI घनश्याम सोनवणे हे सातारा जिल्ह्यातले अत्यंत कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी आहेत आणि त्यांच्याकडून विशेष करून जबाबदारी दिलेली आहे की PSI बदने याचा कसून तपास करून अहवाल सादर करावा। यामध्ये सातारा पोलीस अधीक्षक हे देखील आता पूर्णतः त्यामध्ये कसून तपास करत आहेत। कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं देखील सातारा पोलीस अधीक्षक इम्तियाज, मुद्दा लक्षात येतोय। धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।